हॅलो नमस्कार, मी सुचिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज पिठोरी आहे, मामाकडे आमच्या पिठोरी असते तिकडे. अशा प्रकारे इकडे पिठोरीची पूजा मांडायची तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे. हे आमचे आजोबा. बाबा इकडे बघा, हसा ना जरा. आणि हा माझा मोठा भाऊ. आणि ही पूजा का मांडली जाते, कशासाठी मांडली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढे कळेलच, कारण बाबा सगळी स्टोरी सांगतात. मला माहिती आहे आजचा जो ब्लॉग आहे तो खूप मोठा होणार आहे, कारण बाबा जे आहे ते पूर्ण कथा सांगणार आहेत की पिठोरी का केली जाते, काय त्याचं महत्त्व काय वगैरे. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की. आणि असे दिवे पण बनवले जातात पिठाचे, जे बनवतात तांदळाच्या पिठाने. पिठोरी असं म्हटलं. हे दिवे आहेत, बघू शकता आमचे बाबा कसे पूजा करतात. नाना ख्यानकेशवरिकथा संपूर्णामुदितं लोके सज्जनपट हर हर पेपिन्मयं मुना भूयाद्वार पंगडप्रथम मुखमुखी वाचलं पंगुलंगे तेग्रीन यत् कृपा तमुगेना यं ब्रह्मावृष्टिवेत्र वेदे ओम नमः शिवाय. आणि अनादे माया तीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्पुरुषा अनादिशा जय जय गुरुपाक्ष पंचवतन कर्माध्यक्ष शुद्ध चित्तना मनोरम कर्मजी सिद्धी सर्व शिवस्मरण येथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने नवादी कालत्रयी संकेत भाष्य करून भक्ती भाष्य करून स्मरण न करता पण न करता परिवार न करता परिवार म्हणजे परिसराला लोखंड सण लागत सण होतं. तसेच काल ऑगस्ट महिन्यात आंध्र कैलाशवरात विषय बोलते आवरा तैसे शिवनामे जरी वाजत तरी मूळ आहे पापा न आहे पापाची शिव शिव म्हणता वाचे मूळ आहे पापाची आईशे नाम शंकराची देशेश्वर समाप्त. ओम भगवते ओम नमः शिवाय. 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 सो हा इथे माझा मामाचा मुलगा आहे, छोटा भाऊ माझा. तो आता ह्याची पूजा करतोय नारळ वगैरे ठेवून. आणि मग एकदा नारळ हळद कुंकू वगैरे वाहून झालं की एकदा जोरात हर हर महादेव असं म्हणून झालं की पुढे कथेला सुरुवात होते. तर नक्की ऐका कथा. सॉरी एका दणक्यात पुढल्या वर्षी गाऊन म्हणणारे सोन पिठोरी ही अमावस्या आहे. खरं पाहता अमावस्याला कुठली पूजा केली, ह्या व्रताची पूजा करा. हे सगळं साहित्य पिठच असते, त्याला पिठोरी नाव. ही पिठोरी आपल्या कोकणात होती. आजच्या दिवशी देश पोळा म्हणजे काय, बैल जो कष्ट करतो आयुष्यभर म्हणजे वर्षभर, त्या बैलाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून पोळ्याचा सण, त्या बैलाला सजून त्याची पूजा करायची. तिकडे पोळा
इकडे याला पतिती पण शब्द आहे, एक शब्द आहे पतिती. हा जो सण आहे आपल्याकडे सगळं साहित्य मिळतं. तुम्ही बघा आता ही दिलं का? माझी इथे थोडी हे आपल्याकडे सगळं साहित्य इतर ठिकाणी मिळत नाही, देशवर हे मिळलं नाही. आपले तेरडे झाले, हे सगळे 16 नावाने घेतात. हां, इथे 64 योगिनी आहेत. मागे एक चित्र आहे, 64 योगिनी आहेत. 64 योगिनी 64 कला आहेत. त्या 64 कला खरं म्हणजे माणसाच्या अंगात पाहिजे, पण माणसाची डोळे ताकद नाही. मग 64 कला कोणत्या अंगात होत्या? या 64 कलाची आठवण आली म्हणून तिथे 64 योगिनी म्हटले त्याला. नंतर ह्या प्रत्येक वस्तू 16 नावाने आहेत. याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 गोष्टी 16 नावाने. सोचो 16 लवे, 16 तिरडे, 16 ही पानं, 16 वाक्य सगळे म्हणजे 16 64. हे पुन्हा 64 आहे. आज 64 जो आकडा आहे. सांच्या 10 अवतार नाही. आता हे माझ्या मुखातलेले इकडे कुठं वाचलेलं नाही. हे 10 अवतार देवाची त्याचं प्रतीक आहे. हा आकडा म्हणजे 16 आकडा देवाचं प्रतीक आहे. असं हे देव याची आजची पूजा आहे. ही पूजा सगळ्यात साधी बोलून चालून. याला मौनव्रत उद्या परवा आहे. परवा आहे ना? मौनव्रत परवा आहे ना? उद्या का परवा? उद्या आहे. ते एकदम कठीण आहे. ते म्हणजे ह्या वस्तू आणण्यापासून हे सगळं साहित्य होईपर्यंत कोणी बोलायचं नाही. पाणी सुद्धा मुख्याने आणायचं. हे कठीण व्रत असल्यामुळे हे सर्वसामान्य माणसाचं व्रत आहे. पण या दोन्ही व्रताची कथा आहे. आता असं नाही उठलंय. फुलं कशी उठतात? हे काय अक्षदा, याला फेकणं म्हणतात, याला उधळणं म्हणतात. असे नका टाकू, अशी इथून द्यायला पाहिजे. म्हणजे हे वेगळं आणि हे वेगळं. याला आदर आहे, याला राग आहे, याला राग आहे. तर अशा पद्धतीनं मौनव्रत आहे परवाचं. या पिठोरीची आणि मौनव्रताची कथा एकच आहे. कथा अलग नाही. ही एका ब्राह्मण घरातनं घडलेली हकीकत आहे. तुम्हाला थोडा पंखा चालू केला तर चालेल. जास्त यानं काम जास्त विचार ब्राह्मण कुटुंबातली कथा आहे. मराठी कळतं ना? माझी आई त्या कुटुंबातली कथा आहे. त्याला भिक्षुकी ब्राह्मण म्हणतात. जो आपलं उपजीविका लोकांकडनं भिक्षा मागूनच करतो. त्याला भिक्षुक म्हणत आहे, माधुकरी. तर तेव्हा त्याला 2 मुली होत्या, लहान होत्या मुली. आणि त्याची पत्नी वाढली. मग तो काय करता, आता मी याला बसवतो, यांना बसवतो, कशासाठी हे कळलं पाहिजे तुम्हाला. तो पण ते 2 मुलं घेऊन बसायचा. तो इतका गरीब होता की त्याला ते आजच्या दिवसाला काहीच मिळालं नाही. सांगितलं की पीठ पण नाही मिळालं. तर त्याची श्रद्धा होती. देवाला भाव वाढतो. काय प्रमाणे रे निशान? देवा कारणे देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारशी वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता का. देवाच्या पूजेला काही लागत नाही, पैसा नाही, अडका नाही. फक्त काय पाहिजे? तुमच्या अंतकरण देवाचा भाव पूर्ण ही सगळी आपली पूजा आहे. आणि मग त्यांनी सगळं मुलीनं सांगितलं असं करून थांबा, तुमच्यासारखी जाऊन बसून घेतात. काहीच मिळालं नाही. तर त्यांनी काय करायचं, नदी काठी गेला आणि ही जी वाळू आहे ना, वाळू, त्या वाळूचे हे सगळे बनवलं. म्हणते वाळूला महत्व आहे. आता आपण फुलं नाही उडत, वाळू का घेतो? त्या वाळूची हे झालं कसं? मी समजतं ना तुला? या वाळू हे कसं, हे पिठाचं आहे. हे सगळं पिठाचं म्हणजे पिठोरी म्हणतात. पण ते वाळूचं कसं काय झालं? त्याला कारण त्या ब्रह्माची त्या व्रतावर श्रद्धा होती. तो दोन्ही व्रत करतात. आजचं पण हे सगळं साहित्य त्या व्रताचं पण तेच आहे, या व्रतात फरक काहीच नाही. एक दिवस किंवा असं मुली जसे मोठे झाले तर आम्ही या कार्ट्याला का मुली बसा, बघा काय ते समजून घ्या. काय आज आहे ना उद्या नाही. आता 82 वर्ष म्हणजे काही कमी होईल ना मला, आहे की नाही? आहे का भरोसा? त्याने वाटतं भरोसा. आणि मग जर गेल्यानंतर हे करायचं कोणी? मग लोकांना बोलायचं का शेजारच्या? हा दरवर्षी गोष्ट आहे माहिती. तर ही अशी पद्धत होतं. तो एकदम थकला. मुलीला सांगतो बघ एवढंच टाकायचं नाही, हे पण नाही, उद्याचं पण काहीच संकट नाही. मोठी होती एक लहान होती, मोठी होती एक लहान होती. कोण मोठी? उलट ही मोठी तिला
त्या मोठे सांगितले मुद्याचं व्रत आहे ते तू कर, आणि बारके सांगितले छोटं व्रत आहे ते तू कर. ही मोठी जरा समजदार आहे, तिला सांगितलं समजा मोठं उद्याचं तू कर, तिला सांगितलं तू साधं व्रत हे तू कर. ते हो बाबा वचन दिले, वचन दिलं की करावं लागतं, आहे ना वचन करावं लागतं. वचन दिलं आणि योगायोगाने ती व्यक्ती तो ब्राह्मण वाढला. आता व्रताची वेळ आली, आजचं व्रत या मुलीने केलं, दोघीने पण केलं. दुसऱ्याच दिवशी त्यांनी केलं. होता होता या मुली मोठ्या झाल्या. मुली मोठ्या झाल्या की ते सगळं बदल होतो, त्यामध्ये त्यांच्या ऐश्वर्यामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये, नजरेमध्ये सगळं बदल होतो. पुरी पद्धत होती की पाया थंड पाण्याने आंघोळ करायच्या नदीवर जाऊन, पण आपले केस काढल्यानंतर ते केस रस्त्यात नाही टाकायचे. पुढे आपल्या खेड्यात लोक काय म्हणायचे, अरे कोंबडीचे पायाला दिसतील, केस खाली टाकू नका. त्यांचे बरोबर आहे, त्यांचं चुकीचं नव्हतं, खेड्यातली पद्धत होती ना. पण ते केस जर कोणाच्या घासात गेले, कोणाच्या अंगात गेले, तर कोणाच्या पायाला लागले तर ती गोष्ट बाई आणि तिला पाठवून बसायला. केस काय करायचे, विंचरून झाले का कागदात बांधायचे. ऐका बस बेटा बस, काय करायचं नेता बोलतो, कागदात बांधायची पुडी, काऊच्या पुडीसारखी, आणि ती पाण्यात सोडून द्यायची. आंघोळ करायचे, मोठी पहिली पुडी सोडायची, मागची पुडी. एक योग मी काल कुठले प्रवचन बोलू की लक्ष्मी आयुष्यात एकदा येतेच, तिला ओळखली पाहिजे, तिला सांभाळली पाहिजे, आणि तिचा अंक भरता कामा नाही. अंक झाला का लक्ष्मी थांबत नाही. आणि मला ते मंदारला पण बोलला आधी, तर झालं योग ते चालू केलं, आणि त्या आंघोळीला गेले असताना ते नेहमी कोणत्या पुढ्या सोडल्या. योग असा आला, योग म्हणतो. योग कसा आला, राजाचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघे जण त्या घोड्यावरनं तिकडे आंघोळ आले. मुली वरच्या बाजूला आंघोळ करत होत्या, मुलींनी मुलं एकत्र नाही, इथं नको टाकू. आणि मग त्यांनी पाहिलं त्या पुढ्या कशा आहेत, भात चालले पुढ्या कशा आहेत, त्या दोघांनी पैस मारले. त्या दोघांनी पैस मारली दोघांनी. पुढची पुढी आहे ती माझी, पुढची पुढी मुली होती, मोठी मुलीने, मागची पुढी होती, धाकट्या मुलीने. आता ते दोन मित्र होते, त्याच्या पुत्राने माझे पुत्र दोघं मित्र होते. मित्र कधी एकमेकांचे फोटो बोलतात, भाऊ भाऊ मित्र कधी फोटो बोलत नाही. त्यांनी पोहण्यासाठी पुढे गेले आणि त्यांनी आपले पुढे घेतले. म्हणून पाहिलं तर एकीचे केस होते सोन्यासारखे, एकीचे होते चांदीसारखे. आता चांदीचे सोन्यासारखे लोकांना मेहंदीला लागले. पण फार दुर्मिळ असतं एखाद्या माणसाचे सोनेरी केस असतात. म्हातारपणी केस चांदरी होतात पिकल्यानंतर, पण लहानपणापासून चांदरी केस असणं म्हणजे एक शुभलक्षण आहे. ती दोघं म्हणाली ह्या केसांच्या मुली आपण लग्न करायचं, आणि हट्ट धरला, येऊन बसली. हा राजाचा मुलगा राजवाड्याच्या त्या यांच्या घोडसाळीमध्ये गेला, पण गरम जास्त होतं. घोडसाळीमध्ये गेला, तिथं बसला. तिथं आली एक ती दाशी, घोड्याला लोणी पाजायची. कुत्रा असो मांजर असो पाळली त्यानं लोणी घालायची. हिने काय केलं, घोड्याच्या तोंडाला इकडे वाद, घोड्याच्या तोंडाला असा लोणी पुसला आणि आपण खाल्ला. हा बघतो कोण, राजाचा मुलगा. आणि असं काय करते ते बघतो, ते राजी होतो. माफ करा, हे रोज करते मी, रोज करते ना, सांगू बाबा ना, सांगणार नाही. माझं एक काम कर. काय काम कर, तर म्हणजे बाबाला सांग की राजपुत्र लपून नव्हे रुसून घोडसळीत पडलेत, ते तुम्ही आल्याशिवाय येणार नाही. राजा घाबरला. एकच एक मुलगा, राजा गेला तिथे गेला. तुमचं काय राज्य सरकार काय झालं म्हणून, राजपुत्र काय झालं, चला नाही मी येणार नाही. वचन पाहिजे. काय वचन पाहिजे की माझ्याकडे पाहिजे, या केसाची मुलगी मला पाहिजे. दुसरी पिढी काढली, ही प्रधानच्या मुलाला म्हणजे माझ्या मित्राला हे दोन वचन तू पुरी करणार तर मी घरी येतो, घरी येणारच नाही. मुलांचा हट्ट. आता हट्ट शास्त्रामध्ये 3, एक राज हट्ट, एक बाळ हट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्ट नवऱ्याने पुरा करायचा, बाळ हट्ट बापाने पुरा करायचा, राईने पुरा करायचा. राज हट्ट जनतेने पुरा करायचा. तुम्ही वागे जनते आपल्या सरकारने आपला शेतकऱ्या माफ केला होता ना, दुसरं सरकारला त्यांनी चालू केला. आपण काय बोललो,
राज हाकते तो 3 हाकते चला. मग राजाने हाकलं, मग राजाच्या मुलाने हाकलं, त्याला मुलगा एक त्रास म्हणजे राजा म्हणून चला तुम्ही काय करू नका, मी उद्या पत्र पाठवतो. दौंडी पिटवली सगळी ती दौंडी एका म्हातारी आहे. म्हातारी आमच्या गावात मुली आहेत त्या, कोणला त्याला त्या मुलीला कोण नाही, अनाथ मुली आहेत. दोन्ही मुलीची केस असेल मला माहिती आहे ना, आम्हाला घर पाहिजे मुली सापडल्या. हे राजाचे दूत म्हणतात तुम्हाला उद्या दरबारात जायचे का, आमची चूक झाली. घाबरले ते, घाबरू नका, उद्या आम्ही न्यायला येतो. रथ आला राजाचा, दोघीनं नेल्या आणि सांगितलं तुम्ही दोन्ही सुद्धा आमच्या होणार. छाट पडले म्हणजे आमच्याकडे काय नाही, आमच्या वडील नाही आहे, आमच्याकडे काय परिस्थिती नाही, खायची मदत चिंता करायची नाही, सगळं मी करणार राजा म्हणतो, फक्त तुम्ही तयार व्हा. तयार झाले, लग्न झाली, पटकन जाऊ. आपण लग्न झाले, आता लग्न झाल्यानंतर येऊ रथ प्रधानाच्या घरी त्या मुलीने केलं. दुसरं व्रत मौन व्रत कठीण, ते मोठ्या मुलीकडून. आजचं व्रत तुम्ही सांगितलं केलं, कालच्या उद्याच्या व्रतासाठी सगळं मौनामध्ये बोलायचंच नाही ना. एवढ्या तिथे पूजा चालू आहे मौनामध्ये, एवढं राजाचा राजपूत राहता आल्यानंतर राजाची पद्धत अशी, नवरा बाहेर आल्यानंतर बाईनं त्याला हे ऐका, बाईनं त्याला पाहिजे, त्याचं अक्षेप करायचं, त्याच्या पायाचे तीर्थ घ्यायचं, मग त्याला घरात आणायचं, अशी पद्धत सोडा ते पूजनाची पद्धत. आणि मग तो येतच ना आणि ती बसली मूळ होता उठणार कशी, हाक मारली ये लवकर, नाही दात दूत आले, काय पैसे पूजेला माझ्यापेक्षा कोणती पूजा एवढी श्रेष्ठ आहे. तो घोड्यावर रागाने उतरला, त्यांनी पाहिलं अशी पूजा मांडलेली होती. राजा म्हणतो तो दबिष्ट होता, ही पूजा अशी धरली शिकून खूप शंकर महादेव हे प्रसन्न व्हायला सोपे, खूप करला पण ताबडतोब खूप लगेच खूप झाला. खूप झाला, दुसऱ्याशी स्वारी झाली, अख्खा ऐश्वर्य गेलं, सगळं गेलं. आणि त्या पिरियडमध्ये गेले दिवस जाता 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 आता सगळं गेलं. राजा मेला, मुलगा हिचा नवरा मेला, सगळं गेलं, मुलगा काय नाही. मग तिने आता कसं माणसाला गरिबी पत्करली, गरिबी श्रीमंती चालते, पण तर राजाची चूक आता राहणार कशी ना गावामध्ये, गाव सोडून निघून गेली. एका आश्रयाला गेली, तिथे आपली डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. आता ही आमच्या देशात गेली, मग त्या मुलाचं नाव काय ठेवलं, तर तिने ठेवलं सगळं बाग्या. आता त्याला लोक म्हणायचे बेब्या, काय म्हणायचे बेब्या, बेब्याचा मुलगा त्याचं नाव बघतो का काय. तर तो जसा बेब्या एवढा मोठा झाला, मुलं विचारायची तुझा बाप कुठे आहे, तुझा बाप कुठे आहे, आई एकटीच आहे, तुमचं मला बाप नाही. बाप नसतो का त्याला मुलाला, आईला विचारतो मला बाबा, ती विचारते, तो येतो आई मला बाबा आहेत काय, मग ते बाबा तिथले तसे आहेत तसे नाही, म्हणजे काय ते बाबा कोण आहे, मोठा राजा त्याला पटत नाही. राजा होता, मग तू राजा सोडून का आली, ती मुलं विषय बनतो, तू लहान मी मोठी, माझं आई माझं आई गप्प म्हटलं. बरीच वर्ष मुलगा असं मोठं, मग पाहतो तुला मला सांग, मला माहिती पाहिजे ती सगळी, मी सगळी आधी कशी, आणि 2 बहिणी कशा, मी राजाची बायको कशी, प्रधानाची बायको कशी, ती वृत्त कशी, काय झालं जगामध्ये आपलं कोण एक गोष्टी कशी, ती आता श्रीमंत झाला, हे व्रत केलं तर माणसाला मावशीकडे नको जाऊ, गरीबाला श्रीमंत माणूस काय विचारत आपण मी जाऊ. तर असं म्हणतात आपल्या माय मरवानी रेकॉर्डिंग चालू असते ती, टेन्शन नाही. माय मरवानी मावशी जाऊ, एखाद्याची आई वाढली रेकॉर्डिंग नंतर कर ना बाबा. गप्प बाबा, ऐकते तू हे वेड्या वेडा बाई, ऐकते ना, ऐकायचं शांत. आणि मग तो म्हणे मी जातो मावशीकडे, नको जाऊ, नाही जातो. गेलं निघाला तिथे गावाच्या बाहेर एक घंटा मावशी बेब्या बेबो कुठे चालत रे, मावशीकडे का चाललं.
गेला मावशी. आता मावशी कशी ओळख नाही मग ती पाहिलंच नाही. तिचा राजवाडा होता, गेटवर त्याची ते वाटलं सगळे होतं. त्याला काय म्हणतात त्याला वाटलं म्हणा, मुख्य म्हणा किंवा काय ते म्हणत ही माझी मावशी. कशी मावशी शक्य आहे? आमच्या राणीच नाही. आता ते राणी हे झाली मग संबंध होती ती एवढा गरीब कसं काय शक्य आहे? कशावरून माझ्या मावशीला बरोबर शेवट गेले. मुलगा आल्या तरी तुम्हाला मावशी तेव्हा पुन्हा आठवण झाली आपल्या मोठ्या बहिणीची. असू पण शक्य पण ती आई बाळा काय रे तुझं नाव? तुम्ही मला बेबा म्हणतात. तुझ्या आईचं नाव काय? सांगता. मला आई म्हणाली की तुझी एक मावशी आहे, तुझं नाव असं असं आहे. आणि मग मला तुझ्याकडे आलं. तुम्ही घरात केलं नाव वापरू घातलं, म्हणजे तुझ्या अंग घातले, खायला दिले, कपडे दिले, चालले. दुसरं आपली बसली गप्पा मार. काय परिस्थिती कोणतं एकदम खराब परिस्थिती, एकदम खराब परिस्थिती काय काय सकाळी तुला मी देतो वस्तू तेवढे घेऊन. त्यांनी काय केले काठी घेतली, पुढे बांबूची काठी घातली. त्या काठीमध्ये त्यांनी मोहरा भरली. पुढे त्या बाई मोहरा भरली एवढी घेऊन जा. पण रस्त्यात कोण काय विचारली सांगू नकोस काय चोऱ्या होता सांगू नको तसंच निघून जा. आता हा काठी केलं आणि जो म्हातारा होता पहिला तोच विचारतो काय बेबी आलाच का मावशीकडनं? काय दिला? काय नको काठी दिली. काय काठीमध्ये? काठीत काय काय काठी पुढे सांभाळा काठी. अजून जिकडचं माल तिकडे जाऊन असं लक्षला आईला आई मावशी प्रेमळ आपले पैसे कोण मावशीला मदत केली? कोण मदत केले ना? मला माहिती नाही केलं. तू केली एक काम तुम्ही त्या घरमध्ये कसं असं थोडं भेटलं घर मला पाठवा हे लावलेला तडता भेटत लावली बंद करून घे बंद करून घे बंद करून घेतलं आणि काठी फोडली. त्या काठीत काय दिलं होतं? मोठा दिला आणि हिरे दिली. पण त्या काठीमधून निघालं काय? खडे कोळशे निघाले. खडे कोळशे निघाल्यानंतर किंमती बोलून तुला आपला अपमान करशील. कशाला गेला तू मावशीकडे? ही अशी गरिबीची आपली किंमत आहे, आता जाऊ नको. तो विचार करतो मावशी मला प्रेम दिलं, मावशी मला माया दिली, असं होऊच शकत नाही. आई मी पुन्हा नको जाऊ, शांतपणा करून गप्पच आता नको अपमान करू. त्या चैनच पडला. 2-4 महिने झाले आणि पुन्हा मावशीकडे निघाला. पुन्हा तो आपला म्हातारा होता. देवा कुठे झाला रे? मावशीकडे झालं. म्हाताऱ्याला मावशी इकडे दिवस करू तर त्याचे सगळे खडे निघाले. खडे निघाले हो म्हणले खडे निघाले मी कशाला खोटे बोलतो? ठीक आहे दुसऱ्या स्थितीने काय केला? एक भोपळा काढला, त्याचा कवचा काढला आणि हातला जर काढून घेतला आणि त्याच्या समोर त्या मोहरा टाकल्या. हिरे मानकी मूर्ती टाकली आणि तो लिपून दिला. पणची बोलू नकोस काय तसंच. हा बाबा हे बघ काय दिलं मावशी? काय नाही भाजीला भोपळा दिला. काय त्याच्यात भाजीला भोपळा देतात करणार नाही? ठीक आहे जिकडे तुम्हाला तिथे जाऊ आणि आई मी माझ्या हाताने आता पोट माझ्या हाताने मी भरलंय. काय करू? काय देते बंद मी म्हटलं माझ्या हाताने तू हे खोललं. तर त्यांनी काय केलं? ते खोललं तर त्यांना चिंचवाणी गुंडी निघाल्या. त्यांची पडायची कांडी. ती म्हणते तुला ही मारायला निघाली आई मावशी तुझी. ती म्हणते अजिबात शक्य नाही, शक्यच नाही. मी माझ्या हाताने भरले. होता हा आजचा दिवस आला. आजचा दिवस आला आणि आज सकाळी निघाला सकाळी निघाल्यानंतर आला निघाल्यानंतर मावशी मी बरोबर आला. आज माझ्याकडे तुझे 18 वस्तीला चालली आणि सगळं त्यांनी आईने मावशीने सांगितली कथा सगळा विधी पाहिला. आणि ही विसर्जन करायचं असते. तर विसर्जन करताना तो म्हणतो मावशी मी नेऊ का विसर्जनला? देव तो म्हणाल तुला जमेल का? तुला माहिती आहे का? मला सांग काय करायचं. म्हणजे जाताना हर हर महादेव म्हणून जायचं. काय म्हणून जायचं? हर हर महादेव म्हणजे अखंड हर हर महादेव म्हणून जायचं. आणि ये कुठला मी लोकांना जेवण मी देतो. हा जो निघाला निर्णय करू माणसाच्या इतक्यात निर्णय असावा, निश्चय असावा, करार असावा. तो असा करायला म्हटला की महादेव भेटल्याशिवाय मी येणार नाही. आणि आता महादेव निघाला निघाल्या गेला. तिथे एक तास दीड झाले
श्रीमंत माणूस तो तोंडावर काय कोण नाव तुझं देव आहे. चाला कुठे पण महादेव भेटेल तिथे. देव भेटेल तुला भेटणार. देव भेटल्याशिवाय एवढं निश्चय लागतो. देव भेटणार भेटल्याशिवाय येणार नाही. देव भेटणार माझे तुला सांग काय नाही सांगायचं की माझ्या घरामध्ये उपयोग करणे ऐका नाही माझ्या घरामध्ये अशी उपयोग करणे तुझं लग्न जमत नाही. कारण काय तर म्हणे सांगेन मी तर निरूप सांगेन जो येईल निरूप करून तिथं पुढे निघाल्यानंतर एक आंबा त्या आंब्याच्या खाली खूप चांगले आंबे वगैरे आले पण त्या आंब्याला कोणच शिवत नाही. माणूस तर नाही गुरं पण शिवत नाही. त्या आंब्याला आता तुम्हाला शंका येईल शेती लोकांना आंब्याला वाचा कशी फुटली. देव प्रसन्न झाला ना तर काय देऊ शकतो. आंबा उठून कोण रे बाबा त्याला तो देव भेटेल तिथे महादेव भेटेल. तुम्ही सांग काय माझं एवढं आहे चांगलं आंबे कुत्र खात नाही कोणच खात नाही आणि त्या झाडाला आंबे तुम्ही खाल्ल्याशिवाय त्या त्याला मजा नाही ना. सांग देव भेटला तर मी 100% तुमचा दिवस पाहिजे. पुढे गेलो घोडा तुफान घोडा एकदम 4 पाय उभा. त्याला दुःख काय होतं त्याला कोण वापरच करत नाही. तुफान घोडा तयार एकदम त्याला वाचा फुटली. कोणी नाव तुझं देव त्याला कुठे महादेव भेटेल तिथे. देव भेटेल तुला भेटणार 100. मी येणार नाही परत तर भेटलं महादेव मी एवढा तुफान आहे माझ्याकडून बसत ना माझा काय गोष्टी माहिती सांगेन देव भेटलं की त्या पुढे गेला आणि पुढे गेले विहीर भेटली. विहिरीत पाणी इतकं सुंदर होतं पण कोणच खात टाकू नाही पुण्याची टाकून कोणी नाही खात. विहीर व्हायच्या मी सांगेन निरोप तुझा काय येते. पुढे गेल्यानंतर आपण सत्यम जाते पुढे आणि एवढे तो नदी समुद्रला समुद्र हा आपला हर महादेव करत एवढ्या पाण्यात गेला. एवढ्या पाण्यात जातोय तिकडे मासा अडकण आला आणि तिथं वाळून देत आहे. थोडा वेळ थांबायचा आत जायचा आतून बाहेर यायचं तळमळ चालेल माशाला वाचा काय नाव तुझं देव चाला म्हणजे महादेव कुठे महादेव निवड मी फार समुद्रात जाणार बुडलो तरी चालेल देव भेटल्याशिवाय येणार नाही. नाही केलं ते मग देव भेटलं माझ्या मला चेन का पडत मला सुख का लागत नाही सांगितलं. आणि तो गेला एवढ्या पाण्यात एवढ्या पाण्यात त्याची वर शेंडी धरली माझी शेंडी धरली तिने बरं पाहिजे तो घरातून निघताना तो म्हातारा देता ना तोच वेळ काढला खेचून बोलला बराच आहे तुम्ही मला महादेव मीच महादेव मला रूप दाखव दोन्ही रूप दाखव बाहेर काढला कसं नाही काय पाहिजे ते मला काही नको लोकांची पहिली सेवा मला करून त्या सगळी यादी सांगितलं तर यादी तुमच्या लक्षात राहिली सगळी सांगितली सगळ्यांचं सोपं प्रत्येकाला सांगायचं त्या सावकारला सांगायचं तुझी माडी बांधतोस ना तुझी 7 माळी होतील त्या पहिलं मुलगी घरात उपवरचे लग्न कर मग घर बांध घरात उपवर मुलगी असेल तर घर बांधून या दाब्या आणि त्या गिरीला सांगितलं घोड्याला सांगितलं तुझ्या पायाखाली दण आहे आल्या चित्रामध्ये आले चांगल्या माणसाला देऊन टाक. आंब्याला सांगितलं तुझ्या कडे माल आहे कडे माल कोणाला देऊन टाक. चांगल्या माणसाला त्या गिरीला सांगितलं घोड्याला सांगितलं माशाला सांगितलं की तुझ्या पोटामध्ये 2 कांबे सोन्याचे तर गोमन करून चांगल्या माणसाला देऊन टाक सुख लागेल तुला. प्रत्येकजण म्हणतो चांगला माणूस तुझ्यापेक्षा मग त्या माशापासून आंब्यापासून गिरीपासून घोड्यापासून याच्यापर्यंत घोडा म्हणतो तूच बसणं माझ्यावर सगळ्यात माल घेता घोड्यावर टाकला आणि शेवटचा पहिला जो होता सावकार तिथे आला. देव प्रसन्न तुझ्याचे मोठा माणूस पण आहे चांगला तुझ्याची माझ्या मुलीची करून टाकलं नाही. माझी आई आहे माझी मावशी आहे त्याने विचारशी मी काढून नाही मावशी घरात सगळं साहित्य मावशी जे काय देव भेटलं हे काहीच नाही. अजून मुलगी पण येणार आहे पण तुमच्या परमेश्वर लग्न करणार आहे. सगळे दोन्ही पिढी त्याचा राजवाडा झाला त्याला सुख मिळालं केवळ आणि केवळ साध्या पूजेमध्ये झालं. किती पूजेमध्ये काय खर्च पूजेला काही नाही अशी अशी पूजा आहे. तुम्ही जर इतर विश्वास श्रद्धा पाहिजे विश्वास ठेवा तुम्हाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. आता आरती घ्या पुढचा नंतर मग जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव चरणी घागरिया. जय देव
मात्रे मनोकामना पूर्ती जय. आरती वगैरे झालेली आहे. आता वेळ आलेली महाप्रसादाची, ज्याच्यामध्ये होतं बेड्याची आमटी, भात, माठभेंड्याची भाजी, आळूचं फतफद, पातोड्या, ताटवडी आणि खीर. आणि आता मस्त उपास सोडायचा आणि समाधान मानून घ्यायचं. त्यानंतर तयारी करायची की देवांना घरी पाठवायची, म्हणजेच त्याचं आता विसर्जन होणार आहे तळ्यावरती नेऊन. तर न्यायच्या आधी घरभर त्यांना फिरवायचं आणि हर हर महादेव असं म्हणत म्हणत त्यांना सगळं घर दाखवायचं. त्याच्यानंतर सगळे खाली जमतात आणि मग ते जेंट्स लोक सगळे त्यांना घेऊन जातात. तर असा होता आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. कथा तुम्हाला आधी माहिती होती की नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. ॲटलिस्ट 50 तरी सबस्क्रायबर्स झाले पाहिजेत गणपतीपर्यंत. बाकी चला, काळजी घ्या. बाय.